सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी अंगभर कपडे घालावे, मंदिर न्यासाकडून पत्रक प्रसिद्ध। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर, पालिका निवडणुकीसंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली, पुढची सुनावणी 25 फेब्रुवारीला। राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसच उत्तर देतील, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांशी ही चर्चा। फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं मुश्किल, संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंकडे अंगुली निर्देश करत आरोप, तर क्षीरसागर यांचे आंधळेंशी संबंध असतील, धनंजय मुंडेंचा पलटवार। दिवसभरात धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर जनहित याचिका दाखल करू, दमानी यांचा इशारा। अजित पवारांपेक्षा फडणवीसच मुंडेंचे पाठीराखे असल्याचा दमानी यांना संशय। महाविकास आघाडीतली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, इंदापूर, दौंड, बारामतीतली शिवसैनिकांची सुप्रिया सुळेंवर नाराजी, सुषमा अंधारेंनी फोडली वाचा, तर नाराजी आजच दूर करणार, सुप्रिया सुळेंचं एबीपी माझावर आश्वासन। सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख, सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख, तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल। बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख, ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती। कंबोज आणि परब यांनी फेटाळले आरोप, आरोपपत्रातील उल्लेख हा प्रक्रियेचा भाग, अनिल परब यांचं स्पष्टीकरण, तर झिशानचा जबाब मोडून तोडून वापरला जात असल्याचा कंबोज यांचा खुलासा। मराठा आरक्षण आंदोलक जरांगे यांच्या उपोषणाचा 4था दिवस, दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी, देशमुखांच्या आई आणि मुलीच्या आग्रहावरून जरांगेंनी प्यायलं पाणी। 2014 सालच्या बहुचर्चित इस्तर अनुया बलात्कार आणि खून प्रकरणी रिक्षाचालक चंद्रशेखर सानपची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष सुटका, 17 आणि उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एसटी भाडेवाढी विरोधात राज्यभरात आंदोलन, अमरावतीत 40 आंदोलकांसाठी 100 पोलीस तैनात, डेपो बाहेर चक्का जाम, सोलापूर, कोल्हापूर, ठाण्यामध्येही ठिय्या। यूपीमधल्या बागपतमध्ये 65 फूट उंच स्टेज कोसळून 7 जणांचा मृत्यू, जैन समाजाच्या निर्वाण महोत्सवातली दुर्घटना, 80 पेक्षा जास्त जण जखमी।